है ना। चलो एक काम करो, जो लगा के रखो, मैं आता हूँ लेने को। किती बोलते पैसे किती? 4,500. कुछ काम करो ना. पॉसिबलच नाही मला बाबा. दाखवतो मी तसाच ओपन ठेवलाय तो पीस. वेस्टेज पडलाय पीस. हे सर्व लाईन नव्हते हो, खरं सांगतो ते अरे ते स्लब फॅब्रिक आहे. तू मॅनेजरला विचार पाहिजे आमच्या. स्लब आहे ते फॅब्रिक मध्ये स्लब असतो तो. मला काही खरं नाही वाटत. खरं सांगतो काहीच खरं वाटत नाही. खरं काय नाही तुला दाखवतो ओपन पीस पडला माझ्याकडे तो दाखवतो. नाही जीत बरोबर नाही करत मी बरोबर करतो तसं काही नाही. सगळ्या पीस मी तुला असं दाखवतो त्याच पीस मध्ये सगळ्या पीस मध्ये दिसणार तुला. तो आता नंतर आता घेतल्यानंतर असं करणार तर तुला नाही तसं नाही घेतलंच तसं नाही बोलत. मला आवडलेलं म्हणून तर तुम्हाला पहिले पैसे देऊन गेलो मी. त्याच पीसचा लावला ना मी. असं पण नाही केलं की दुसऱ्या पीसचा लावला. लावले बरोबर पण असं लाईन नव्हता ना पहिले. अच्छा आता आईला दाखवते बघा. नाही ती मला बोल 2 मिनिट व्हिडिओ कॉल करणं पटकन. चला गाईज, चॅनलला सबस्क्राईब करा यार. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब का करत नाही? करा पटापट. हा हो करा ना करा. अरे बोललेलो ना आम्ही सकाळी. ठीक आहे बरंच गोष्ट झाल्यात तिकडे पण ना त्याने फोटो पाठवलेले ना मला व्हॉट्सअपला. त्यांच्या फोनमध्ये एकदम म्हणजे ब्लर आलती, मला वेगळं वाटला. ते काय नाही, कन्फ्युजन होत राहतं. ठीक आहे तेवढा काय नाही. आम्ही जरा सकाळी मी जरा चिडलेलो, भरपूर चिडलेलो. काय नाही आम्हाला चाय कॉफी पाजला, खुश झालो त्याच्यानीच. गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असेल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे आणि बरेच दिवसानंतर आपला ब्लॉग चालू आहे आज. हो चला, आजचा ब्लॉग कसा होता कसा नाही लास्टपर्यंत बघायला विसरू नका. सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या बाबूचं दर्शन देतो. बाबू टाकली आहे. चल बोल. भाऊ बोल, कुठे बोल. काय वाजलेत सकाळचे वाजलेत 11:15 वाजलेत. सो आता आम्ही निघतो जाण्यासाठी. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या भाऊने दिली ते शेरवानी शिवायला आणि त्यामध्ये जरासा 19-20 झाले. ज्याने ते शिवले ना ती याला बरोबर होते पण तो जरा कपडा वेगळा. काय भाऊ? बरोबर होत नाही ते कपडाच वेगळा दिलाय बाबा. फ्रॉड दाखवला म्हणजे दाखवला वेगळा न शिवताना तो वेगळा कपडा आला. तुम्हाला दाखवेल, तुम्ही ब्लॉग मध्ये राहा कंटिन्यू. आता फ्रॉड केलाय माझ्यासोबत लय यार. सांगतो की खारघरवरून कल्याणला यायला लागतंय माहिती आहे का. असं नाही व्हायला पाहिजे यार कोणासोबत. तर माझ्यासोबत झालंय. तुम्ही पण व्हायला पाहिजे असं. तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर पण ब्लॉग ना शेवटपर्यंत बघा. तुम्हाला वाटतं मस्ती करतात का सिरियस बोलतात हे तुम्हाला समजेल. तेच म्हणून आज ब्लॉग चालू केला खास करून. त्यांना पण समजला पाहिजे ना भाई, आपण करताना विचार केला पाहिजे. कारण की आम्ही किती 3-4 वेळा राऊंड मारले तिथे. नुसतं आम्हाला म्हणजे उद्या परवा करतात. नुसतं फसवा विषयी. त्यासाठी आज ब्लॉग चालू ठेवला, तुम्ही बघा. चल भाऊ आता ही गाडी घेतोय ना. आपल्याला ती गाडी ना रोशनदानी सांगितलेलं ते गाडीचे दोन्ही टायर चेंज करायचे. कारण की सगळे गेले तिचे टायरच गेले अख्खा. तुम्हाला दाखवतो बघा समोरचा टायर गेले. चल कुठं जाशील माहिती का? ते पेट्रोल पंपाच्या इथं. तर काही जस्ट पोहोचलो पेट्रोल पंपाच्या इथे. सो सांगितलं दोन्ही टायर चेंज करायचे. पूर्ण म्हणजे पूर्णच गेलेत ना, पूर्ण गोटा झालेत. बघा मागचा बी टायर, समोरचा बघू शकता. फायनली टायर बघू शकता किती मस्त वाटतंय. पण एकच भेटला गाईचे. 2 पाहिजे होते आपल्याला. पार्टचा आणि समोरचा नाही भेटला ना, पार्टचाच भेटला. बघू समोरचा अंकल बोलला उद्या परवा इथेच येईल. सो इथेच टाकून है ना. चलो एक काम करो, जो लगा के रखो, मैं आता हूँ लेने को. किती बोलते पैसे किती? 4,500. कुछ काम करो ना. यार कुछ डिस्काउंट नहीं है. 4,500 ऐसा भी नहीं 2 टायर बिठा रहा, कुछ काम करो. उसका तो आगे का रेडियल टायर डालोगे 3200 रुपये. टायर बघा कसला वाटतं बाबा. लावलेलं लय भारी वाटतं. आके बोलतो लेकिन टायर भेटला आता. तर भाऊला सांगितलं इथं फिटिंग वगैरे करून ठेव, ते लावू. बघू समोरचा उद्या परवा येईल वापस. इथंच लावू उद्या परवा आला तर. चला तर काहीच पोहोचले त्यांच्या शॉपच्या इथे.
चला आतमध्ये जाऊ बघू काय शिवला कसं शिवला ते तर काहीच पोहोचलो जस्ट शॉपमध्ये. सो चला आता जाऊया वरती, कारण की वरतीच शेरवानी वगैरे तिथंच दाखवलेली. सो चला तिथेच तुम्हाला परत एकदा दाखवतो. लेट्स गो. अरे यार लाईट तर नाही लावलेली. बघूया आज काय होतं काय नाही. कुठे बाई? चला सगळे तांडव मध्ये येले रे खरोखर. चला काहीच किंवा काहीच लोकेशन होती जेव्हा आम्ही इथं आलतो तेव्हा पहिल्या दिवसाचा. पहिले तुम्ही तो ब्लॉग बघलाच असेल मागचा. जेव्हा आम्ही एकविरायला गेलो त्याच्या अगोदर एक ब्लॉग टाकलेला, तोच त्याच ब्लॉगमध्ये सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला सांगितले ना. इकडं अलाउड नाही, पण आम्ही दाखव तिथे दाखव. नाही फोटो अलाउड नाही रे, व्हिडिओ नाही. व्हिडिओ फोटो येतात ना. चला लेट्स गो. कसं वाटतं मिरर? कसं प्लेन वाटतं हे बघा ना, असं त्याचाच लाईनी पल्ला लावते. लावलाय मी तुला सांगू, त्याचाच पल्ला लावलाय, तोच पल्ला लावलाय. तो दाखवू पीस तुला, हात घेऊन तो piece घेऊन ओपन केलं त्याचा बॅक साईड पल्ला. हा दिसतोय का नाही रेसा भाऊ याच्यामध्ये? ह्यो बघा कसला प्लेन वाटतंय मला एकदम, म्हणजे प्लेन वाटतंय का ना. हा बघा कसा वाटतंय. अरे त्याच फॅब्रिकचा त्याचाच लावलाय पीस मी, त्याचाच बॅक साईड पल्ला लावलाय. पण असे नाही ना, या पण याच्यामध्ये कुठं धागे लावलंय? कुठे कच्चं कसे लावलंय? निघले? कुठं लाईन दिसतोय? अरे मग मी काय सांगतोय, तोच पीस आहे, त्याचाच बॅक साईड पल्ला काढून ह्याला लावलाय. अच्छा. इमर्जन्सी नाही होते तर तू त्याच फॅब्रिक मध्ये परत तेच हे करतोय. तू पॉसिबलच नाही मला बाबा. दाखवतो मी, तसाच ओपन ठेवलाय तो पीस, वेस्टेज पडलाय पीस. हे बघा हे सर्व लाईन नव्हते हो, खरं सांगतो ते अरे ते कपड्याने. स्लब फॅब्रिक आहे, तू मॅनेजरला विचार पाहिजे. आमच्या स्लब आहे, ते फॅब्रिक मध्ये स्लब असतो तो. मला काही खरं नाही वाटत, खरं सांगतो हे बघ. काहीच खरं वाटत सगळं काय नाही, तुला दाखवतो ओपन पीस पडला माझ्या, तो दाखवतो तुला. आणि तो कपडा तुम्हाला सिंपल असतो, त्याच्या फॅब्रिक मध्ये स्लब आहे. तो कपडा होता लगेच घेऊन पण गेले सिंपल वाला. सॅम्पल रे, सिंपल आहे, सॅम्पल. सॅम्पल वाला. त्या पीसचाच मी तुझा बॅक साइड पल्ला चेंज करून दिलाय. हा तोच जर झालीस ना, तोच घेऊन गेलो असतो माहिती का? अरे त्याच फॅब्रिकचा बॅक साइड पल्ला चेंज केलाय. तो नाही सांगतो, ओपन पीस दाखवतो तुला. अजून काय तुला विश्वास नाही तर ओपन पीस दाखवतो. तसा ठेवलाय, कंपनी ठेवलाय मी. गाईज सगळे सगळं सर्व धागे वगैरे रेषा रेषेत ना, म्हणून जर पटला नाही तो आम्ही दाखवला ना, तो एकदम प्लेन होता ना, त्यामुळे चला बघूया. तो दाखवतोय बोलतो सॅम्पल आणून बघू. रिफंड घेऊ वाटलास आपला ना, रिफंड घेऊ. हा मग सांगू ना. भाऊ तो उचल जरा. फॅब्रिक लावलाय. गाईज ही बॅक साईड ना त्याचीच आहे, ते शेरवानी जे आम्ही पहिले जेव्हा फर्स्ट टाइम आलतो ना तेव्हा ट्राय केलेली. हे बघा ही बॅक साईड आहे. आता ते बोलतात हीच बॅक साईड तिथं लावले. आणि बघा असं होणार, खरं सांगतो तुम्हाला. हा. Seriously सांगतोय. आणि लगीन एकदाच होतं नाही, नाही, का? तुम्हाला सिरियस सांगतो, असं नको वाटायला. आता तिथून नव्हतं, इथून बघा कसं लाईन दिसतोय बघा. हे बघ, हे बघ इकडे. किती पीस मध्ये दाखवू तुला मी तसं स्लब? तू पहिल्यांदा बघत असेल. हे बघ स्लब दिसतोय तुला फॅब्रिक मध्ये कुठला पण पीस बघ, फॅब्रिकचा स्लब आहे. पहिला लाईन नव्हता ना. अरे त्याच पीसचा आहे दादा. नाही खरं सांगतो. अरे हा पीस तुझ्या समोर ओपन पडलाय, तो पीस त्याच पीसचा काढून लावलाय, तरी तू बोलतो नव्हता. तू जिद म्हणजे काहीतरी जिद करतो वगैरे. नाही जिद बरोबर नाही करत, मी बरोबर करतो. तसं काय सगळं पीस मी तुला असं नको, त्याच पीस मध्ये सगळ्या पीस मध्ये दिसणार तुला. आता नंतर आता घेतल्यानंतर असं करणार तर तुला नाही. घेतलं तसं नाही बोलत, मला आवडलं म्हणून तुम्हाला पहिले पैसे देऊन गेलो. त्याच पीसचा लावलं ना मी, असं पण नाही केलं की दुसऱ्या पीसचा लावलं बरोबर. पण असं लाईन नव्हतं ना पहिले. अरे नीट बघ त्याच्या फोटो मध्ये, नीट बघ असेल तुला. माझे घातले ते यार लय डेंजर विषय यांचा. हे काय दिसते? नाही दिसत ते. हा तेवढं दिसलं नाही. मग दिसतं तू हे करशील तर झूम करणार तर दिसणार तुला त्याच्यात. झूम तर समोरून पण दिसतंय ना, ते त्याच्यामध्ये दिसत नव्हतं. मी घातलं ते त्याच्यात पण नाही दिसणार. असा फोटो असा काढ, नाही दिसणार त्याच्यात पण. आता तेवढं दिसतंय तुम्ही बघा. तुम्ही जवळला काढलेला फोटो दादा, आणि हा तू लांबून काढलाय फोटो. दिसतो तुला लांबून काढलाय तू, तो जवळला काढलेला फोटो म्हणून दिसतो तुला. हे बघ याच्यामध्ये किती कसं सिंपल एकदम फ्रेश वाटतंय. व्यवस्थित करून दिलाय तुला, तरी तू डाऊटफुल काढून करतो. दिसतोय ना, त्याचे खंत वाटते मला, दुसरे काय नाही. दिसतं. दिसत एवढं सगळं करून पण मग तू नाव ठेवणार. बघू. हे माझा कपडे विंटेज उतारता, मग मला पॅन्ट घालून. सूत्रासारखं काय केलंय का की तुला पीस बसलाच नाहीये? चला गाईस, ते शेरवानी ना ठीक आहे. आता एवढ्या लोकांनी मला सांगत होते घे चांगलं आहे. त्याने काय केलं ना तुम्हाला मी सांगतो 2 मिनिटं. भाऊ तो दाखव पाठवून जरा. दाखवला का? याचा आहे ना ते पार्टचं तुम्हाला दाखवतो मी. पकड येऊ तुम्हाला सांगतो थांबावे. जे पहिले मी घातलेले ना याचा जो फाडून लावलाय हा बघा. ठीक आहे, आता डन आहे, सर्व काही गोष्ट डन आहे. ठीक आहे, चल भाऊ ब्लॉग कंटिन्यू कर बघा. चला ना, आता भाऊ इथं लगेच ब्लेझर ट्राय करतोय. सो थँक्यू सो मच तुम्ही समजून सांगितल्याबद्दल. तुम्ही समजून हे समजत नव्हतं पण हे समजून सांगत होते. होत राहतं पण मिस्टेक. मेन सीन कसं झालं माहिती आहे गाईच, स्टार्टिंगला आलो तेव्हा डिझाईन चेंज होते ना, त्यामुळे आता मी बघितलं नव्हतं pieces. समोरनं बघितलं. त्यामुळे जरा झाली मिस्टेक. पण काय नाही, यावेळी सगळं सांगितलं बरोबर, त्यामुळे सगळं काही सॉल्व्ह झालंय. तर भाऊ पण खुश होता. भाऊ इतके दिवस जरा नाराज होता. मला रोज फोनवर सांगत भाऊ यार मला मूड गेलाय, हे झालाय ते झालं काय नाही. सो आता
सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. आता तिथे होते ना कमरेला बसले. हा हा किती आहे? 34 का 36 आहे? ही 36 आहे बघ. 36च लागतं. न भाऊला आता कपडे बिले टाईट व्हायला लागले. कसं वाढत चालले अंग कसं काय माहिती. ते फाडत नाही झालं असं काय बोलतो. व्हिडिओ कट कर, व्हिडिओ कट कर. तर भाऊ आता ब्लेझर ट्राय करतोय. बघूया घालू कसा झाला. बघ ना. तोच होता ना? यो बघा. याला ताबडतोब घेऊन जाता. आता ते काय बघू शकता भाऊ कसा दिसतो आपला. पॅन्ट शिवत झाले आता तो डेंजर. तर काय करायचा विषय मोठा. यो बघा. उचलायला पाहिजे यार. त्याला पण आहे ना रोज ताईला फोन करतोय. कमी करायला. अच्छा ताईला दाखवते बघा. नाही ती मला बोल 2 मिनिट व्हिडिओ कॉल कर ना पटकन. चला गाईज चॅनलला सबस्क्राईब करा यार. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब का करत नाही? करा पाठोपाठ. हा हो करा ना करा. यार तांडवचा फोन आलेला. आमच्या वहिनी आप कर ना वहिनीचा फोन आला. सॉरी आता ओ बॉस ताई. So, चला भाऊला आलाय मस्त बहिणी म्हणजे ताईचा फोन आलेला आहे. बघू आता ताईला कसं आवडतं कसं नाही. पाठवून पण बघ. काहीच फायनली शेरवानी वगैरे घेऊन झालेली आहे. पूर्ण 2.5 तास इथं थांबलो आम्ही. भाऊला ब्लेझर बघायची होती पण काय याला पटली पण समोरच्या व्यक्तीला नाही पटली. त्यामुळे जरा कन्फ्यूज झालो. वापस संध्याकाळचे एक राऊंड मारू. एक राऊंड मारायचं संध्याकाळी ते ब्लेझर साठी. घे आता. घेतो ना. चला चला बघ, येतो लवकर. चला चला काहीच निघूया जाण्यासाठी. या आला ना आलतो 12 वाजता वाजवले 1:45 भाऊनी. ए, मी बिघडलेलं बरं पहिल्या. कसा मी काय बोलले त्यांना? अरे ठीक आहे चल. तुम्ही असं नका करा. ते बोलतात होतंय बोलतात चुकी. ठीक आहे पण असं त्यांनी नाही त्यांची चुकी करायला एक्सेप्ट केली ना. चालू पाहिजे. पण असं करायला नाही पाहिजे ना. चला गाईज फायनली आम्ही टायर बसवायला आलेलो. तर टायर तर आम्ही सकाळीच दिलेला बनवायला गाडी. तर आता झालेलं आहे बघू शकतो. हे बघा कसा समोरचं नाही भेटला तर समोरचं 2 दिवसात येणार आहे ना. समोरचं नाही भेटला आता याला जरा धुवायला लागेल. नवीन टायर बसवलं गोट्या. कसं वाटतंय? हां नवीन आहे पूर्ण. पैसे दिले? पेमेंट केले पाहिजे. चला जाऊ आता निघू. चालू तूच. पहिलीला धुवायला गेलं रे खूप हा मग धुवू ना. अरे नाही ते कसं तो टायर दबलेला ना पूर्ण. हां दिसतं बरोबर. अरे बाय चपटा आता बघ कसला दणकेन गाडी एकदम सोपं धुवलं ना मग गाडी भारी वाटत खतरनाक. तुला कसं वाटलं टायर बसवून? 2 शब्द बोल ना. अरे मी त्याला मागे लागेल बरं फायनली आज बसवले त्याने काय. ठीक आहे चला टायर गाडी आता गाडी धुवायला नेतो. गाडी धुवायला जायचं पाहिजे. पाणी मरले का? हो तर काहीच गाडी वगैरे वॉश करून डायरेक्ट घरी आणले. मस्त लावले. हे बघा मस्त टायर नवीनच टायर लावले. यो एक भेटलाय आता पण यो एक भेटलाय आता. यो एक भेटला बाकी आहे. यो पण सगळं गेलेला आहे. यो बघा या टायराचा पण सगळा गोटा झालेला आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण चिरले टायर. तर यो पण टाकायचा होता आपल्याला पण यो आपल्याला काय भेटला नाही. त्यामुळं जो भेटला तो टाकून घेतला. आणि गाईच 4,500 एक टायर आहे. कमी पण नाही ना भाऊ. 4,500 रुपये ऑनलाईन केलेत. कॅश दिले कॅश. काय दिले? तो टायर नाही दिले रे आपल्याला. त्याला काय ठेवतो तारा आल्यात बाहेर ते कशाला. संध्याकाळचे 5:30 वहिनीने पाठवलेलं आम्हाला औषध घेण्यासाठी. बाबूचे औषध वगैरे घेतलेत. तो आता आम्ही आलो इथे मस्त पिझ्झा खायला. कुठला पिझ्झा घ्यायचा? ग्रीन पिझ्झा घे ना. ग्रीन सँडविच घे. पिझ्झा नको. काय घ्या? सँडविच कसला असतं त्या? बघितला. चला
या खेळ पण बघ पिहायचं असलं तरी मुद्दा मी केलं पब्लिकला तो सगळं जाणार ना खरं म्हणलं काही यार लय मस्ती बाई लय मस्ती. शेरवणी झाला आपण काय नारळ हा गाईस शेरवणी तर मला भाऊ बोललेला तो पलीकडं जरा बोल. आपला भाऊ बोललेला ते शेरवानीवाल्यांनी फसवला बिसवलं तसं काय रे म्हणजे तर कसं पाहिजे आता आपण जातो ना जेव्हा बघायला शेरवानी तेव्हा तो कपडा दाखवला तो एकदम प्लेन होता. त्यावेळी सिलाई वगैरे मारली तो जरासा ढल झाला म्हणजे इथे धागे वगैरे निघायला लागले ना मग आम्हाला जरा वेगळं वाटलं त्यामुळे आम्ही जरा बोललो त्यांना बरं जेव्हा कपडा असा ना तसा त्यांनी लय समजून एक नाही 4-5 जण समजवायला आले बाबा दादा नाही असा कपडा नाहीच आहे तो कपडा तोच आहे तुम्हाला फ्रॉड नाही करू आम्ही फसवू नाही तुम्हाला त्यासाठी नाही खूप रिक्वेस्ट केलं यार खरं मी पहिले तर एवढा ह्यो बिल्ला झाला तुम्ही बघितला असं ह्यो ओरडलेला खूप अरे नाही काय पण नाही होत कसं राहतं. माहिती आहे यार माझ्या मनासारखं झालं नव्हतं ना म्हणून मी आता जरा मस्त आहे ठीक आहे चालेल पण कसं माहिती आहे टेलर आहे ना त्याने जरा गडबड मिस केली. केलता हा. पण जाऊ दे काय नाही बाकी सर्व काय झालंय ओके टेन्शन नाही आहे. सो आता खाऊया जरासा पिझ्झा वगैरे मग वहिनीला घेऊन जाऊ पार्सल. गाईच बघा आम्ही मोमोज मागवलेत मस्त फ्राय केलेले कसेच भाऊ मस्त आहे खा बघून खा मोमोज खाऊ तर मग वहिनीसाठी एक पिझ्झा घेतला ना पार्सल पिझ्झा घेतला पार्सल करतं बरोबर मोमोज खाऊ तर लगेच मिळतो. तर गाईज हा ब्लॉग करूया इथेच एंड. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब लवकर करा करा. आणि काही ते कपड्याचं जरा बोललेलो ना आम्ही सकाळी ठीक आहे बऱ्याच गोष्ट झाल्यात तिकडे पण ना त्याने फोटो पाठवलेले ना मला व्हॉट्सअपला त्यांच्या फोनमध्ये एकदम म्हणजे ब्लर आलती मला जरा वेगळा वाटला ते काय नाही कन्फ्युजन होत राहतं. So, ठीक आहे तेवढा थोडे काय mistake नाही वगैरे आम्ही झाले. जरा सकाळी मी काय जरा नाही. चिडलेलो भरपूर चिडलेलो काय काय नाही आम्हाला चाय कॉफी पाजला खुश झालो त्याच्यानीच झालं का चला. नाही बाय. चला आणि सर्वजण माझ्या लग्नाला या प्लीज हां कोणी असं हे करू नका कोणी कुठून ब्लॉग बघतात ना सर्वांनी लग्नाला या आणि तुमचं दर्शन पण होईल अक्कलकोटला मस्त आहे की श्री स्वामी समर्थ होणार का नाही होणार हां चला बाय बाय.